नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे साकूरमधून. शेतीसाठी योग्य ती पूरक खते, औषधे शेतकऱ्यांसाठी योग्य दरात मिळवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथे रावसाहेब नाना गागरे आणि अक्षय संपत रोडे यांनी नवीन चैतन्य कृषी भांडार दुकानाची उभारणी केली आहे. नुकत्याच या नवीन दुकानाचा भव्य शुभारंभ झालाय. तर या चैतन्य कृषी भांडार नवीन दुकानाचा शुभारंभ परमपूज्य योगी धर्मनाथ महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे जांबूतकरांसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी खास सुविधा निर्माण झालेली आहे. चैतन्य कृषी भांडार या नवीन दुकानाच्या शुभारंभासाठी पठार भागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, शेतकरी संघाचे माजी संचालक विठ्ठलराव भागवत, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, असंघटित कामगाराचे अध्यक्ष जयराम ढेरांगे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, युवा नेते बाळासाहेब सागर, सरपंच सोनाली शेटे, खंदरमाळचे सरपंच गणेश लेंडे, उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्यासह परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैतन्य कृषी भांडार दुकानाचे मालक रावसाहेब नाना गागरे आणि अक्षय संपत रोडे हे एक उच्च शिक्षित असून शेतीमधला दांडगा अनुभव त्यांना आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी या दोघांनी चैतन्य कृषी भांडार दुकान उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत रावसाहेब गागरे आणि अक्षय रोडे यांनी आज हे दुकान उभारलेले आहे. शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचायचं, तसेच कोणत्या पिकांना कोणती फवारणी करायची या गोष्टींचा दोघांना चांगलाच अभ्यास देखील आहे. त्यामुळे आता चैतन्य कृषी भांडार या दुकानाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या नवीन दुकानासाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत.